नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही जीवावर रागवते आणि जीवाला बोलते, पार्थ आतापर्यंत सर्वात जास्त प्रेम हे तुझ्यावर आणि काव्यावर केले आणि तुम्ही दोघांना मिळून माझ्या पार्थला धोका दिला आहे. जगातला कुठला भाऊ आपल्या भावाला एवढा मोठा धोका देईल असे मला वाटले नाही. आणि त्यावेळेस आपण पाहतो पार्थने दरवाजा आतमधून लावून घेतलेला असतो आणि तो दरवाजा काही उघडत नाही. तेव्हा मानिनीही त्या दरवाजाला उघडण्याची विनवणी करते, परंतु पार्थ दरवाजा उघडत नाही. तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात आणि रम्या ही जीवाला धमकावते, जर माझ्या पार्थला तुझ्यामुळे काही झाले तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आणि तेव्हा जीवा देखील विचारमध्ये पडलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो नंदिनीचे बाबा हे नंदिनीला बोलतात, नंदिनी मी सदैव तुझ्या सोबत आहे, तू चिंता करू नको आणि मी त्या काव्याला कधीच माफ करणार नाही. तेव्हा नंदिनी काहीच बोलू शकत नाही. तर इकडे आपण पाहतो पार्थ आणि रम्या हे कारमधून बाहेर गेलेले असतात आणि रम्या ही पार्थला बोलते, पार्थ तुम्हाला आणखीन देखील तुझी मैत्रीण मानतोस ना, मग तुम्हाला तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते स्पष्टपणे सांग आणि मोकळा हो. त्यावेळेस तिला रम्याला प्रश्न विचारतो, रम्या तुझे आणखीन देखील माझ्यावर प्रेम आहे का? आणि तेव्हा रम्या देखील होकार देते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ रम्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.